सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची ह्या गणपतीच्या आरतीमध्ये बऱ्याचशा गोष्टीचं उदाहरण दिलेलं आहे. आज खरं पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना या देशामध्ये फार वाईट वाईट गोष्टी घडत आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान, शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान आणि त्यातच कमी झालेला पाऊस आणि येणारं दुष्काळाची आपत्ती. आज खरंच म्हणजे शेतकऱ्यांवरती जो घाला झालेला आहे, होऊ शकतो, तो नक्कीच गणपतीच्या माध्यमातून उर्वरित दिवसात एक चांगल्याशा पावसाचं आगमन होऊ शकतं आणि होणाऱ्या दुष्काळावरती त्या ठिकाणी टाळू शकतो आणि नक्कीच शेतकऱ्यांना हा सुखाचा दिलासा देण्याचं काम यंदा गणपतीच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादातून नक्कीच या शेतकऱ्यांना आणि माध्यमातून संपूर्ण जनतेला याचा दिलासा मिळेल. आज ह्या गणपतीच्या आगमनाचे 19 तारखेपासून आगमन आणि विसर्जन 28 तारीख. नक्कीच ह्या 10 दिवसामध्ये येणाऱ्या आयुष्यातल्या संपूर्ण वर्षाच्या एक सुखाचा धक्का देऊन हा गणपती विसर्जित होईल आणि याच शुभेच्छा मी संपूर्ण गणेश भक्तांना मी देतो.